शेतकरी मित्रांनो राम राम. राज्यातील शेतकरी हैराण. पाऊस पडणार की खंड पडणार, पाऊस पडणार की खंड पडणार याविषयीच आपण जाणून घेणार आहोत. त्याआधी महत्त्वाच्या सूचनावर एक नजर टाकू. सर्व शेतकरी बांधवांना सूचित करण्यात येते की आज राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे त्या भागातील शेतकऱ्यांनी शेतीची कामे करताना काळजी घ्यावी. तसेच आपण व्हिडिओच्या शेवटी खंडाविषयी सविस्तर अंदाज पाहणार आहोत. त्यामुळे प्रत्येकाने अंदाज शेवटपर्यंत पहा. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर, महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणारे. यापूर्वी आपल्या महाराष्ट्रावर एक डीप डिप्रेशन आलेलं होतं आणि त्याच ठिकाणी पुन्हा एकदा कमी दाब तयार झाला आहे. हा कमी दाब जर महाराष्ट्रावर आला तर पुन्हा एकदा महाराष्ट्रातील दुष्काळ नियंत्रित होण्यासाठी मदत होईल. परंतु नेमकी हवामानामध्ये काय बदल होतात हे आपल्याला बघणं आवश्यक आहे. विदर्भावर मात्र याचा नक्की परिणाम होणार आहे, परंतु संपूर्ण महाराष्ट्रासाठी हे काही वातावरण तयार करतं का हे आपल्याला बघणं आवश्यक आहे या व्हिडिओमध्ये. परंतु डॉल्फिन चक्रीवादळामुळे कमजोर झालेली याची स्थिती यदा कदाचित महाराष्ट्राला किती फायदा देते हे बघणं आवश्यक आहे. ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, दररोज व्हिडिओ बघतात, त्यांनी देखील या चॅनलला सबस्क्राईब करायचा प्रयत्न करा की जेणेकरून तुम्हाला दररोजचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला नवीन अपडेट हवामानाविषयी समजेल. कालचं पाऊसमान आपण बघतो, जो पाऊस झालेला आहे तो या भागामध्ये झालेला आहे. त्याचबरोबर पाऊस या भागामध्ये झालेला आहे. मात्र इतर भाग जो आहे ज्याला आपण मार्क केलेलं नाही त्या ठिकाणी भारतामध्ये विशेष पाऊस झालेला नाही. महाराष्ट्रामध्ये उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा या भागातही विशेष पाऊस झालेला नाही. आज 9 तारखेला ओरिसा, झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड या राज्यांमध्ये पावसाचा अंदाज आहे. मात्र महाराष्ट्रात किरकोळ पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. सामान्य स्वरूपाचा पाऊस दाखवण्यात आला आहे. विशेष कुठलाही अलर्ट महाराष्ट्रामध्ये नाही. मात्र स्थानिक पावसाची शक्यता कायम राहील. 10 तारखेला पूर्व राजस्थान, पश्चिमी मध्य प्रदेश या ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मात्र महाराष्ट्रामध्ये कुठल्याही प्रकारचा अलर्ट नाही. 11 तारखेला देखील महाराष्ट्रात कोणत्याही प्रकारचा अलर्ट देण्यात आलेला नाही. कोकणामधील पाऊस देखील कमी होणार आहे. मात्र पूर्व विदर्भामध्ये अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीच्या काही भागात पावसाचा अंदाज आज आहे. त्या भागात उद्या देखील पाऊस असण्याची शक्यता आहे. मात्र कोकणातील पाऊस आणि महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील पाऊस कमी होतोय. जोपर्यंत महाराष्ट्रामध्ये पाऊस दाखवला जात नाही तोपर्यंत आपण मॉडेलच्या अंदाजाशिवाय अंदाज देत नाहीत. परंतु 11 तारखेला आपल्याला थोडं वातावरण हे अहिल्यानगर, बीड वगैरे ठिकाणी स्थानिक स्वरूपात असेल आणि महाराष्ट्राच्या उत्तरेकडून थोडं पावसाचं प्रमाण दिसतंय. यदा कदाचित सिस्टम थोडी महाराष्ट्राकडे झुकली तर उत्तर महाराष्ट्र, विदर्भ पावसाळी वातावरण तयार होऊ शकतं. संपूर्ण महाराष्ट्राहून ही सिस्टम जाईल असा अजून तरी अंदाज नाही. थोडं या वादळी प्रणालीमुळे कोकणात पावसाचं प्रमाण घाटमाथ्यावर वाढू शकतं असा एक अंदाज आहे. 12 तारखेला स्थानिक वातावरण चांगल्या प्रकारे तयार होऊ शकतं असा अंदाज आहे आणि त्यामध्ये ही सिस्टम जर या ठिकाणी येत असेल तर थोडं उत्तर कोकणात देखील पाऊस वाढू शकतो, जरी मॉडेलने दाखवलं नसला तरी. मात्र एक स्थानिक वातावरण आपल्याला दिसतंय. अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड, लातूर, धाराशिव भागात स्थानिक वातावरणाची शक्यता या ठिकाणी काही प्रमाणात दाखवण्यात आलेली आहे. म्हणजे स्थानिक वातावरण आहे. पूर्व विदर्भातील काही भागात देखील हे स्थानिक वातावरण असणार आहे आणि कोकणातही सरी आहेत. मात्र त्याच वेळेस आपण नंदुरबारमध्ये देखील पावसाची शक्यता बघतो. तर पॉकेट्समध्ये पाऊस होणं ज्याला म्हणतो आपण त्या पद्धतीचा पाऊस आपल्याला 12 तारखेला दिसतोय. 13 तारखेला स्थानिक स्वरूपात पावसाचं वातावरण आहे. सिस्टम 13 तारखेला संपलेली असेल. कोकणात हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. 14 तारखेला देखील किरकोळ पावसाळी परिस्थिती जालना, परभणी, नांदेड, कोकण आणि थोडं
गडचिरोली गोंदियामध्ये पावसाची शक्यता आहे. 15 ऑगस्टला पुन्हा एकदा एक नवीन सिस्टम विकसित होण्याची शक्यता आहे. विदर्भावर पुन्हा परिणाम करणार आहे. नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये पाऊस असू शकतो. दक्षिण कोकणात पाऊस वाढणार आहे. 16 तारखेला पूर्व विदर्भात चांगल्या प्रकारचा पाऊस, वादळी स्वरूपाचा पाऊस सरकतोय. ही सिस्टम जर महाराष्ट्रावर आली तर मात्र महाराष्ट्राची चिंता कमी होऊ शकते. आपण या ठिकाणी जेव्हा महाराष्ट्राचा विचार करतो तेव्हा महाराष्ट्राच्या केवळ या भागामध्ये आणि कोकणमध्ये पावसाळी परिस्थिती आहे. बाकी स्थानिक वातावरणाची शक्यता आहे. किरकोळ पाऊस महाराष्ट्रात होऊ शकतो. पूर्ण कोरडा खंड नाही, मात्र पावसाचा जोर कमी होतोय. आत्ताच्या अंदाजानुसार आज पूर्व विदर्भामध्ये पावसाची शक्यता आहे. यामध्ये चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, यवतमाळचा काही पश्चिमी भाग या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. बाकी महाराष्ट्रात आज पावसाचा अंदाज नाही. उद्या देखील याच भागात पाऊस आहे, मात्र गडचिरोली, चंद्रपूरचा पाऊस कमी होतोय. घाटमाथ्यावरचा पाऊसही थोडाफार कमी होतोय. मॉडेलने 11 तारखेला या महाराष्ट्रात अतिशय उत्तम पावसाचा अंदाज दिलेला आहे. त्यामुळे बीड, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, संपूर्ण महाराष्ट्रात जवळपास स्थानिक स्वरूपाचं अतिशय उत्तम वातावरण असणार आहे. त्यामुळे बघूयात 11 तारखेला एक छान वातावरण महाराष्ट्रात असण्याची शक्यता आहे. 12 तारखेला थोडं पश्चिम महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये स्थानिक वातावरण, मराठवाड्याच्या दक्षिणी भागात स्थानिक वातावरणाची शक्यता आहे. किरकोळ स्थानिक परिस्थिती घाटमाथ्यावर आणि महाराष्ट्रात असू शकते, परंतु विशेष प्रभाव नाही. 14 तारखेला देखील वाशिम, जालना, बुलढाणा, जळगाव, अकोला, परभणी, बीड, यवतमाळ, नांदेडच्या काही भागात पावसाची शक्यता आजच्या मॉडेलमध्ये, या मॉडेलमध्ये आज दाखवण्यात आलेली आहे. अगदी विदर्भापर्यंत जसा बदल होईल तो अंदाज आपण देत असतो. विदर्भामध्ये पावसाळी क्षेत्र आहे. थोडं सकारात्मक वातावरण आहे. म्हणजे विदर्भाच्या, मराठवाड्याच्या पूर्व भागामध्ये आणि दक्षिण कोकणात बऱ्यापैकी पाऊस दाखवला जातोय. विदर्भामध्ये पाऊस दाखवला जातोय, परंतु फार प्रभावी असं वातावरण नाही आहे. एक नवीन वादळी प्रणाली महाराष्ट्राकडे सरकते आहे, परंतु ती महाराष्ट्रावर येणं अपेक्षित आहे. 16 तारखेला जिचा अंदाज आपण यापूर्वी दिला होता. 17 तारखेलाही विशेष वातावरण महाराष्ट्रामध्ये नाही आहे. किरकोळ स्थानिक वातावरण राहील. शेतकरी मित्रांनो, राम राम. मी किशोर पाटोळे आपले परत एकदा या चॅनलवर मनापासून खूप खूप स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, राज्यातील शेतकरी पागल करून टाकला. म्हणजे खंड पडणार, पाऊस पडणार, खंड पडणार, पाऊस पडणार, या दुविधेमध्ये शेतकऱ्याला सध्या समजणं झालं की पाऊस पडणार की खंड पडणार. खंड पडणार म्हणतात तर पाऊस कसा चालू आहे, आणि पाऊस पडणार म्हणतात तर अजून आमच्या भागात पाऊस कमी काय, असे शेतकऱ्यांचे प्रश्न वारंवार विचारले जातात. तर याची आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्याआधी आपण महाराष्ट्रातील हवामान अंदाज म्हणजे 9 ते 11 ऑगस्ट दरम्यान राज्यातील हवामान अंदाज कसा असणार आहे त्याबद्दल एक थोडक्यात आढावा घेणार आहोत. शेतकरी मित्रांनो, 9 ते 11 ऑगस्ट दरम्यान महाराष्ट्रातील अनेक भागात हलका ते मध्यम पाऊस होण्याचा अंदाज आहे. या दरम्यान काही भागात वाऱ्याचा वेग देखील अधिक राहण्याची शक्यता आहे. त्यातच मराठवाडा. तर मराठवाडा विभागामध्ये 9 ते 11 ऑगस्ट दरम्यान मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना पावसासाठी पोषक वातावरण असून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तर मोजक्या ठिकाणी मध्यम सरी देखील या दरम्यान होऊ शकतात. तर वाऱ्याचा वेगही अधिक राहण्याचा अंदाज आहे. यात छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड या जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर किंवा संध्याकाळी वाऱ्याचा वेग अधिक राहून हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. म्हणजे दिवसभर वाऱ्याचा वेग अधिक राहील, पण दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड या जिल्ह्यांना आहे. तसेच लातूर आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. तर हिंगोली, परभणी आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये स्थानिक वातावरणाचे ढग जमा होऊन तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. तर या दरम्यान स्थानिक वातावरणानुसार थोडाफार प्रमाणामध्ये अंदाजात बदल होऊ शकतो. त्यानंतर आहेत आपला उत्तर महाराष्ट्र. तर उत्तर महाराष्ट्रातील मोजक्या भागात 9 ते 11 ऑगस्ट दरम्यान
थोडा पावसात जोर अधिक राहू शकतो. यात नाशिक, धुळे, नंदुरबार आणि जळगाव या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. तर वातावरणात अजून सकारात्मक बदल झाल्यास काही ठिकाणी जोरदार देखील पाऊस होऊ शकतो. या विभागात देखील वाऱ्याचा वेग अधिक राहण्याचा अंदाज आहे. त्यानंतर आहेत विदर्भ. तर विदर्भातील काही जिल्ह्यांना 9 ते 11 ऑगस्ट दरम्यान तिन्ही स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच वारे देखील वेगाने वाहण्याचा अंदाज आहे. यात नागपूर आणि गोंदियामध्ये काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस होऊ शकतो. तर चंद्रपूर, गडचिरोली आणि भंडारा या जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. तसेच अमरावती, अकोला, बुलढाणा आणि वाशिम या जिल्ह्यांना काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. तर उर्वरित जिल्हे म्हणजे यवतमाळ आणि वर्धा या जिल्ह्यात स्थानिक वातावरणाच्या पावसाची शक्यता आहे. पावसाचा जोर हा स्थानिक वातावरणावर अवलंबून राहू शकतो. म्हणजे जसे स्थानिक वातावरण तयार होईल त्या हिशोबाने त्या भागात यवतमाळ आणि वर्धा या जिल्ह्यांना पावसाचा अंदाज आहे. त्यानंतर आहेत आपला पश्चिम महाराष्ट्र. पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांना या दरम्यान म्हणजे 9 ते 11 ऑगस्ट दरम्यान रिमझिम ते मध्यम पावसाची शक्यता आहे. यात पुणे जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस, तर सातारा आणि कोल्हापूर भागात काही ठिकाणी मध्यम पाऊस, तर सोलापूर जिल्ह्यात हलका पाऊस, तर अहिल्यानगर जिल्ह्यातील काही भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. तर एकंदरीत शेतकरी मित्रांनो, आपण 9 ते 11 ऑगस्ट दरम्यान राज्यातील परिस्थिती कशी असणार आहे या संदर्भात हवामान अंदाज सविस्तर आणि जिल्हानिहाय जाणून घेतला. यानंतर आपण राज्यातील पुढील खंड किंवा पाऊस या दरम्यान हवामान अंदाज कसा असेल याविषयी जाणून घेणार आहोत. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मी काय सांगतो, कोणते बारकावे सांगतो हे देखील लक्ष देऊन ऐका. आणि सर्वप्रथम सांगतो, मी कोणत्या हवामान तज्ज्ञावर किंवा हवामान अभ्यासकावर टीका करत नाही, कारण की मी कोणत्या हवामान तज्ज्ञ नाही. मी एक सर्वसाधारण शेतकरी आहे आणि माझ्या शेतात पाऊस होणार का हे पाहण्यासाठी देखील मला इतर हवामान तज्ज्ञांचे व हवामान खात्यांचे अंदाज देखील पाहावे लागतात. याची देखील सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी. फक्त आपल्या माहितीसाठी हा हवामान अंदाज मी शेतकऱ्यांना सादर करत असतो. तर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील खंडाविषयी जाणून घ्यायचा विचार जर केला तर महाराष्ट्रात या महिन्यात पूर्ण खंड नाही. लक्ष देऊन ऐका, महाराष्ट्रात या महिन्यात पूर्ण खंड नाही. म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस पूर्णपणे बंद होणारा मोठा दीर्घकालीन खंड पडणार नाही. परंतु पावसात खूपच कमी काही भागात पाहायला मिळेल. म्हणजे त्या भागातील शेतकऱ्यांना खंडाची चाहूल लागू शकते. तर काही भागात हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी दिवसागणिक बदलत होत राहतील. म्हणजे कधी आज होईल, उद्या सोडून परवा होईल किंवा 2-3 दिवसानंतर होईल, परंतु अशा चालू राहते. तसेच आपण 1 ऑगस्टला दिलेल्या अंदाजानुसार 12 ते 17 ऑगस्ट दरम्यान बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचा अंदाज असून राज्यातील अनेक भागात पावसाचे पुनरागमन होण्यास सुरुवात होण्याची शक्यता आहे. तर ऑगस्ट शेवटच्या 10 दिवसांमध्ये बंगालच्या उपसागरातील नवीन हवामान प्रणालीमुळे महाराष्ट्रातील अनेक भागात जोरदार ते मुसळधार पावसाला सुरुवात होऊ शकते, असा सध्या घडीचा अंदाज आहे. या अंदाजात देखील बदल होऊ शकतो, कारण की मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो की अंदाज जे असतात मॉडेल बेस असतात आणि शेतकऱ्यांना समजेल असेच असतात. त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या या अंदाजाला जास्तीत जास्त शेअर करायचा प्रयत्न करा, जेणेकरून हे अंदाज एकदम गोरगरीब शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतील आणि या अंदाजाचा त्यांना नक्कीच फायदा होईल. चला तर शेतकरी मित्रांनो, शेवटपर्यंत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकऱ्यांचे खूप खूप धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच हवामान आणि शेतीविषयक माहिती घेऊन. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज.